माझं ना सॅटर्डे मॉर्निंग आहे, त्यामुळे बरेच रायडर फिरायला निघालेत. समोर आहे ना तो कर्नाळ्याचा डोंगर आहे. दोन्ही कोकणातल्या दोन्ही बाजू एकत्र, एकीकडे निसर्ग आणि एकीकडे औद्योगिकीकरण. काय छान वाटतं, निसर्ग का औद्योगिकीकरण. गणपती बाप्पा मोरया. आई अंबाई वगैरे वरदान माते की जय. चलो चल गाडी. चलो निघायचं होतं 5 वाजता आणि वाजले आता 5:30. सो निघायला तसंही ऑलरेडी अर्धा तास उशीर झाला आहे. मी आहे माझ्या एंटरकवर, माडिक आहे समोर त्याच्या ड्यूकवर, आणि तिसरा माणूस आहे हळंदे, तो भेटणार आहे आपल्याला चेंबूरला. तर हळंदे भेटल्यावर भेटूया चेंबूरला. तर आपला तिसरा माणूस आपल्याला चालता चालताच भेटलेला आहे. हळंदे त्याच्या ड्यूकवर आहे, माडिक त्याच्या ड्यूकवर आहे, मी माझ्या एंटरवर आहे. मी, मॅडी आणि प्रज्वल आम्ही 3 जण चाललो आहे प्रतापगडला. प्लॅन काय असा ठरवून वगैरे असा झाला नाही आहे. ॲक्च्युली लास्ट एक राईड होती माझी मॅड्यासोबत ह्याला दगडूशेठला, तर ती काय मला अटेंड करता आली नाही. त्यानंतर पण त्यांनी विचारलं मला की तू येशील का, तर मग आपलं कसं त्याला वाईट नको वाटायला, त्याचा मन राखायला, म्हणून मग ठीक आहे चल आता ही तरी करू. ॲक्च्युली प्रज्वलसोबत माझी पहिली राईड आहे, मॅड्यासोबत ह्या आधी 2 राईड केले आहेत, मी तिसरी राईड आहे. आपला राईडमधला आजचा पहिला टोल वाशी टोल. माझं ना सॅटर्डे मॉर्निंग आहे, त्यामुळे बरेच रायडर फिरायला निघालेत. खूप छान सूर्योदय, खूप छान दिवस, खूप छान राईड, खूप छान डेस्टिनेशन आणि खूप छान वरून ब्रीथ. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्रीथ इन स्टोरीज. एका फोन कॉलवर एका रात्रीत तयार झालेली ही राईड आहे. खूप छान. एक फोन, एक रात्र आणि भाई चलो किधर जाने का. प्रज्वलने सांगितलं प्रतापगड. मॅडम बोललं ठीक आहे मी यायला तयार आहे. मॅडमने मला विचारलं, म्हणलं प्रतापगड चाललोय येणार का. म्हटलं नेकीवर पुछपुछ, राईड असेल आणि मी नाही असं होणार का. एनी टाईम काढली सुट्टी, निघालो राईडला. लोक कारणं देतात ना, अरे मला फिरायचं खूप आहे यार पण मला राईड नाही करायची आहे, कामातून वेळच नाही मिळत. बघ मित्रा कसं असतं माहिती आहे का, वेळ कोणालाच मिळत नाही, कामं सगळ्यांना असतात, वेळ काढावा लागतो आपल्या आवडत्या गोष्टींसाठी. आम्ही पोलादपूरवरनं लेफ्ट मारणार आहोत साताऱ्यासाठी, म्हणजे महाबळेश्वरसाठी. तर तोपर्यंत पोलादपूरपर्यंतचा रोड अपडेट तरी मी देऊ शकतो तुम्हाला. आत्ता समोर आहे ना तो कर्नाळ्याचा डोंगर आहे, कर्नाळा पक्षी अभयारण्य. छान आहे, कधी गेला नसेल तर जा, खूप छान आहे. वातावरण खूप सिरिक आहे, एनी टाईम तुम्हाला निसर्ग भरलेला दिसणार, एकदम हिरवागार, थंड, शांत. इवन आत्ता ॲप्रॉक्स 7 ते 7:15 मध्ये असा टाईम झाला आहे आणि शहारे येत आहेत, इतकी थंडी आहे अंगावर. राईडला म्हणून 2:30 वाजता झोपलं, म्हणजे तसं बघायला गेलं तर झोपच नाही लागली. 2:30ला झोपलं. आणि कर्नाळ्याला ना ह्या गोष्टीची जबाबदारी घ्या भाई, आपले जे आहेत ना वानर मामा, जपून जपून खूप प्रचंड प्रमाणात आहेत ते, आणि ते मध्येच उड्या मारतात रस्त्यात. तर मी तेच सांगत होतो की एक तर राईडला जायचं होतं, एक्साइटमेंट नेहमीप्रमाणे जे असते. 2:30ला झोपेपर्यंत 2:30 वाजले आणि उठलोय पुन्हा 4 वाजता, म्हणजे फक्त 1.5 तासाची झोप आहे. आणि ना डोळ्यांवर ना शरीरावर भाई थकवा कुठल्याही प्रकारचा जाणवत नाही मला. हा 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 छान. सुंदर असा कोकण, सुंदर असा कोकणाचा निसर्ग,
सुंदर असे रस्ते. तर काय झालं माहिती आहे का, माझ्या बाजूने एस टी आली उजव्या हाताने, मी डावीकडे माडिकशी बोलत होतो आणि उजव्या हाताने एस टी आली आणि ती एस टी ऑलमोस्ट मला टेकली असती, ऑलमोस्ट इतकी की तिच्या बंपरची गरम हवा मला जाणवली, इतकी ती जवळ आली माझ्या. पण त्या दादांनी ब्रेक मारला आणि मी सुद्धा ॲक्सेप्ट केले माझी चूक की हा सॉरी सर, इट्स माय फॉल्ट. आणि ते सुद्धा काय नाही बोलले, त्यांनी मला असा अंगठा दाखवला की ओके. असं आहे ना, एक गाडी चालवताना पण आहे ना आपलं स्वतःचं एक पाहिजे थोडं ड्रायव्हर स्पिरिट असं म्हणू शकतो आपण त्याला, ते पाहिजे. मला माझी मागची राईड आठवते, रत्नागिरीची शिमग्याला मी माझ्या मामाच्या गावी गेलेलो देवरुखला. ती राईड जास्त आठवते, इवन मी तिचा पण ब्लॉग केलेला. पण मोबाईल माझा हरवला, वडखळ वाशी वडाव. ओके, तर माझा मोबाईल हरवला आणि मी जो ब्लॉग शूट केलेला ना तो मी पोस्ट करणारच होतो, तो मी आपल्या मेमरी कार्डमधून एस डी कार्डमध्ये टाकला आणि मोबाईल हरवल्यावर मोबाईल सकट एस डी कार्ड पण गेलं. तो मला माझं कार्ड परत भेटलं, पण एस डी कार्डमध्ये सगळं होतं राहत होतं, एस डी कार्ड डायरेक्ट गायबच. तर तो ब्लॉग राहिलाच शेवटी. तर तो जास्त आठवतोय मला. दोन्ही कोकणातल्या दोन्ही बाजू एकत्र, एकीकडे निसर्ग आणि एकीकडे औद्योगिकीकरण. काय छान वाटतं, निसर्ग का औद्योगिकीकरण. रोड अपडेट, पेनपर्यंत रस्ता ओके आहे. पुन्हा हे सुरू झालं आहे ब्रिजचं काम आणि हे पुन्हा सर्व्हिस रोड अवेलेबल केलेत आपल्यासाठी. सो प्रोग्रेस लास्ट टाइम जशी मी बघितलेली तशीच आहे अजून पण, अजूनही काम चालू आहे. रस्त्याची कंडिशन गडबला आलोय, गडबपर्यंत क्वालिटी रस्ते आहेत, क्वालिटी, नाव ठेवायला जागा नाही आहे. आणि गडबच्या पुढे तुम्ही नाव ठेवू शकता, तुमचं सूचना बंद होईल पण नावं संपणार नाहीत का. ब्रिजचं काम चालू आहे हे लेफ्ट साईडला आणि जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर लाईन आहे मोठी. ट्रॅफिक आहे पण याला हे पेपर ब्लॉक आहेत ना, वैताग होतात. हे अशी आहे थोडी 2 ते 2.5 किलोमीटर लाईन आहे. बाबा थांब, शाबास. नागोठण्याला रस्त्याचं काम सुरू आहे, काही अशी परिस्थिती आहे. सर्व्हिस रोड बेटर आहे, जो ऑप्शनल रोड दिला आहे ना. माणगावचा हा रोड जो पालीमार्गे येतो, पालीमार्गे माणगावला कनेक्ट होतो. तर तुम्हाला रत्नागिरीत दुसऱ्या रस्त्याने यायचं आहे तर तुमच्याकडे हा एक ऑप्शन अवेलेबल आहे, पालीमार्गे. पनवेलवरनं खालापूर, खालापूरवरनं पालीवरनं सरळ इथे येऊन माणगावला भेटतो हा रस्ता. तो हा रस्ता 134 किलोमीटर झालेत. 134 किलोमीटरमध्ये 2 ब्रेक आणि अजून 92 किलोमीटर ट्रॅव्हलिंग आहे. इंदापूर बस डेपो, माझ्या डाव्या बाजूला इंदापूर बस डेपो आहे, उजव्या बाजूला इंदापूर मार्केट. 9:30 वाजलेत, इंदापूरला पोचलोय. पुढे अजून 90 किलोमीटर. तीनों भी था भाई. चलो
काही ठिकाणी माघार घेणंच चांगलं असतं. नको तिथे शहाणपणा नको. लोणेरेला अजूनही काम चालू आहे रे. जो सर्व्हिस रोड दिला आहे रे तो लय घाणे रे. ना आपण समजा आता बघा, मला लेफ्टला यायचं आहे. मी जर बाहेर गेलो, ओव्हरटेक केलं आणि मला लेफ्टला जायचं तर मी इंडिकेटर देणार ना. हे जे समोर येत आहे महाशय काय करतात माहिती आहे का, बाहेर जाणार ह्या रोडवर बाहेर जाणार आणि जेव्हा तुला आत यायचं असेल ना, समोरून गाडी येत असेल तेव्हा तो हात दाखवतो, मागे बघतो आणि मग इंडिकेटर देऊन मग आत घुसतो. अरे मग असं कोण करतं. वीर रेल्वे स्टेशन छान गेले ना हे बाई, मानण्यासारखी गोष्ट आहे. रेल्वे स्टेशन एवढ्या क्वालिटी गेल्यात ना, म्हणजे असं वाटतच नाही कोकणात आलोय, असं वाटतं बाहेरच्या देशात आलोय. म्हणजे रेल्वे स्टेशन कमी, एअरपोर्ट जास्त दिसायला लागले. किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार, इथून आज जायचंय. सकाळी 5 वाजता सुरू केलेला प्रवास 11:30ला येऊन संपलाय. थोडा उशीर झाला काही कारणांमुळे, बट इट्स ओके. प्रतापगड दर्शन झालं, प्रतापगडावर फिरून झालं. माझ्याकडनं चुकून कॅमेरा ऑन राहिला आणि त्यामुळे बॅटरी खूप लवकर ऑफ झाली आणि मला हवं तसं शूट नाही करता आलं. पण जेमतेम बॅटरी जेवढं शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. इथून मुंबई 180, अलिबाग 131. सध्या तरी मुंबईलाच जायचं आहे. वाजले 5 आणि आम्ही आत्ता जेवलोय. एक तर बॅटरीही नव्हती ब्लॉग करण्यासाठी, पेट्रोल संपलेलं आणि ते म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, तिघांचं पेट्रोल एकत्रच संपलं. त्यामुळे बरीच गडबड झाली. त्या गडबडीतून उठून आत्ता आम्ही जेवलोय पोटभर आणि आता थेट चाललोय मुंबईच्या दिशेने. तर प्रतापगडाबद्दल काही टिप्स द्यायच्या झाल्या तर टिप क्रमांक 1, कधीच दुपारी गडावर जाऊ नका. कारण जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नये असं मला वाटतं. 12 वाजता आम्ही गेलो आणि अर्ध्या तासात सगळा होता नव्हता सगळा जीव निघाला. आमच्या अंगात काय जीव उरला नाही. त्यामुळे फिरलो आम्ही, पण ती फिरण्याची मजा गेली. त्यामुळे उशिरा जाऊ नका, दुपारचे जाऊ नका. ना मागे अचानक गाडी थांबवली. त्याला विचारलं, मॅडम काय झालं? तर मॅडम म्हणे मला झोप यायला लागली, मला आता गाडी नाही चालवायची. सांगण्याचं तात्पर्य हे की ग्रुप राईड ह्यासाठी असावी, ग्रुप ह्यासाठी असावा. काय होतं बऱ्याच वेळेस आपण सोलो जातो एन्जॉयमेंट म्हणून किंवा एक सेल्फ थेरपी म्हणून सोलो राईड करतात. ओके, इट्स गुड, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यात.
पण अशी कंडिशन आली तर, आता मी जर नसतो आणि त्यांनी जबरदस्ती गाडी चालवली असती, गाडी चालवता चालवता झोप आली असती, किंवा डायव्हर्जन आहे अचानक एखादा डायव्हर्जन हुकला असता, माणसाला झोप आल्यावर तंद्री लागते, तर तंद्री लागली असती किंवा काही होऊ शकतं ना, काहीही होऊ शकतं. रोड आहे, रोडवर कुठल्याही प्रकारच्या घटना होऊ शकतात. सो त्यासाठी मी प्रिफर करतो ग्रुप. त्याचं कारण हे आहे, मगाशी माझ्या टायरची हवा कमी होती, हे जर मी एकटा असतो ना तर मला जाणवलंच नसतं, कारण मला बघताना ती हवा एकदम ओके वाटत होती. मला असं वाटत होतं की हां ठीक आहे, बरोबर आहे. पण माझ्यासोबत जे दोघं आहेत ना, प्रज्वल आणि मॅडी, त्या दोघांना पण ती हवा कमी वाटली. तर जेव्हा चेक केलं टायर, तर तो म्हणाला की हो सर, कमीच आहे हवा, बरं झालं तुम्ही लवकर केलं. तो तेव्हा पण मला एक प्रत्यय आला की नाही, ग्रुप असावा, मित्र असावेत सोबत. अशा वेळेस खूप उपयोगी पडतात, आणि मित्र आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उपयोगी पडतात. पण त्याला प्रत्येक कारणं असतात, वेगवेगळी कारणं असतात, त्या कारणानुसार ते उपयोगी पडतात. तर मंडळी, वाजले आत्ता 8. मी पनवेलला पोचलो आहे. तर आपला आजचा मुंबई ते प्रतापगड व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या नवीन मराठी चॅनलला ब्रीद इन स्टोरीज. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.